नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुमचं मनपूर्वक स्वागत करते. अनेक त्रासांवर खरं तर आपण गोळ्या औषधं खात असतो आणि अनेक असे आजारही असतात ज्या वेळेला आपल्याला डॉक्टर सांगतात की याच्यावर काहीच उपाय नाहीये. पण मग अशा वेळेला करायचं काय? हे चक्र नेमकं तोडायचं कसं? याच सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत. आपण त्यांचं स्वागत करूया. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत कार्यक्रमात. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्यासोबत विक्रम मयेकर आहेत. त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतलेले आहेत आणि ते या आजारातून हळूहळू आता बरे होत आहेत. आपण पाहूयात त्यांचा नेमका अनुभव काय आहे ते. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, यांचा अनुभव ऐकण्याच्या आधी मी सर्वात पहिले तुमच्याकडे येते आणि पहिला प्रश्न माझा असा आहे की जेनेटिक आजार म्हणजे नेमकं काय? मुळातच कसं आहे, जेनेटिक आजाराची डेफिनेशन अशी आहे की जो DNA मध्ये ऑलरेडी आहे, म्हणजे तुमच्या आईवडिलांना जो आजार आहे तो तुम्हाला होण्याची शक्यता दाट आहे असं ॲलोपॅथी म्हणतं. पण बऱ्याचशा केसेसमध्ये आता कॅन्सर किंवा तत्सम रोगांमध्ये त्या स्त्रीला तो आजार तिच्या 40, 50, 60 कदाचित होतो आणि तिच्या मुलीला किंवा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर सारख्या रोगांमध्ये तिच्या मुलीला असं म्हटलं जातं की आता हा जेनेटिक आहे, त्याच्यामुळे तू पण टेस्ट करून घे. आता इथे थोडंसं लॉजिकल विचार केला तर त्या मुलीचा जन्म झालाय कधी आणि त्या स्त्रीला तो आजार झालाय कधी, मग हा जेनेटिक असू शकतो का? तशी असे बरेच प्रश्नचिन्ह या जेनेटिक बाबतीत उभे राहू शकतात. जसे डायबेटीस आहे आणि त्या स्त्रीला या मुलांच्या जन्मापूर्वी डायबेटीस झालाय तर कदाचित तो DNA मधनं ट्रान्सफर होण्याची शक्यता वाढते. ओके. शक्यता वाढते, होतोच असं नाही. तसं त्या स्त्रीला त्या वेळेला जर तो आजार असेल किंवा त्याच्या वडिलांना तो आजार असेल जन्मापूर्वी त्या बाळाच्या, तर तो जेनेटिक आहे असं म्हणू शकतो आपण. अदरवाईज तो 3, 4, 5 पिढ्या अलीकडे होता आणि तो DNA मधनं ट्रान्सफर झाला, याला तसं काही लॉजिकल रिझन नाही आहे काय सुद्धा. कारण ते जे अर्भक जन्माला येतं, आपलं पुरातन शास्त्र असं सांगतं की ते अर्भक, त्या अर्भकाला चॉईस आहे काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. ज्या आईच्या उदरातून ते जन्माला येतं तिच्या रक्तामासावरती ते वाढतं, त्याच्यामुळे तिथे त्याला चॉईस नाही आहे. तिथे सगळं तिचं ट्रान्सफर होतं, कारण ते दूध जे तयार होतं ते कस आहे त्या आईचा. पण वडिलांचे जे काही गुण आहेत किंवा वडिलांकडनं जे काही मिळणार आहे ते त्या अर्भकाला चॉईस आहे, हे घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. त्याच्यामुळे वडिलांचं 100% ट्रान्सफर होऊ शकतं का? तर होऊ शकत नाही असं आपलं शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे तो जे त्या वडिलांना जर काही जेनेटिक आजार असेल तर तो मुलाला होईलच असं नाही, मुलाला किंवा मुलीला. पण आईला असेल तर होण्याची शक्यता वाढते. तिथे सुद्धा त्याची फाईट करण्याची ताकद जर चांगली असेल तर त्याला तो आजार होत नाही असं आपलं पुरातन शास्त्र सांगतं. नक्कीच. विक्रम सर, तुमच्याकडे येते. तुम्हाला नेमके काय त्रास होत होते आणि तुम्ही स्वयंपूर्ण उपचार घेतले, तर आता कशा पद्धतीने ट्रीटमेंट चालू आहे? सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलवलात त्याबद्दल तुमचं खूप आभारी आहे. तर माझ्या आजाराबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रथम मोठ्या भावापासून सुरुवात करावी लागेल. त्याला म्हणजे 1998-97 पासून त्याला चालण्यात त्याचा पाय जड व्हायला लागला. त्याच्या पायातून चप्पल निसटायची. त्याच्यानंतर आस्ते त्याला पायऱ्या चढणं जड झालं. मग दुसऱ्याचा आधार घेऊन त्याला ते चढायला लागायचं आणि त्याचा मेन म्हणजे मुख्य काम त्याचं जे रिक्षा रिपेअरिंग करायचं, तर त्यासाठी लोक मग त्याला चालत जमायचं नाही, त्याच्यानंतर ते त्याला उचलून घेऊन जायचे. तर असं करता करता 2005 साली तो 97 पासून सुरू झालेलं हे ते 2005 साली तो एक्सपायर झाला. कारण की मग डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलेलं की ह्या आजारावर औषध नाही आहे, तर काही दिवसांनी हा थोडा सफर होणार आहे. तर ते असं करत करत 2005 साली तो मे महिन्यात एक्सपायर झाला. तेव्हा मी व्यवस्थित होतो, तोपर्यंत आम्हाला काही माहिती नव्हती, याची कल्पना नव्हती. मग नंतर आस्ती 2007 पासून आहे ना, मला आस्ती याची सुरुवात जाणवायला लागली की माझ्या छोट्या भावाचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे मी सकाळी त्याच्याबरोबर लाईन टाकायला जायचो आणि त्याच्यानंतर मी कामावर जायचो. तर लाईन टाकत असताना दोन्ही हातात झोळे असायचे माझ्या. तर झोळ्या चालताना जर आहे ना, तो दोन्ही हातात झोळे असून सुद्धा तो झपाझप पुढे जायचा. पण मी दोन्ही हातात झोळे घेऊन मी ह्या बाजूला झुकायचो, ह्या बाजूला झुकायचो. पण त्यावेळेला काय मला असं जाणवलं नाही की आपल्याला असं काही असेल म्हणून. पण नंतर आस्ती 2008च्या मध्यावर जेव्हा मी आलो त्यावेळेला माझ्याही पायातून स्लिपर्स निसटायला लागली. मग नंतर आस्ती फूट ड्रॉप व्हायला लागला, त्याच्यानंतर बॅलेन्स जायला लागला. मग आस्ती पायऱ्या चढणं जड व्हायला लागलं आणि नंतर मग चालणं थोडंसं
कठीण व्हायला लागलं, मग हातात काठी आली. तर मग त्यावेळेला मी टेस्ट वगैरे केल्या, म्हणजे माझ्याही जवळ मुंबईत बहुतेक सर्व हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्या आम्ही. आणि मुख्यत्वे मी जसलोक हॉस्पिटलमध्ये कामाला असल्या कारणामुळे सर्व टेस्ट झाल्या. त्यांनी हे सर्व टेस्ट केल्या, CT स्कॅन, MRI वगैरे, ब्लड टेस्ट. मग त्याच्यानंतर त्यांनी डायग्नोस असं केलं की तुमच्या मोठ्या भावाला होता तो SMD होता, म्हणजे स्पायनो मस्क्युलर डिस्ट्रॉफी, आणि तुम्हाला जो आहे तो SMA आहे, म्हणजे स्पायनो मस्क्युलर ॲट्रोफी. तर मग त्याच्यानंतर सुरुवातीला मला फिजिओथेरपी वगैरे करायला सांगितलं, मी करायचो. पण जेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी आहे आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला एक तर बेडवर पडून राहायला लागेल किंवा तुम्हाला व्हीलचेअरवर फिरायला लागेल आयुष्यभर. पण ती गोष्ट मात्र मी मनात बिलकुल धरलीच नाही. ॲक्च्युली तो रिपोर्ट जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितला ना, तेव्हा मी प्रचंड चिडलो पहिला, समजलं काय. डोळ्यातून अश्रूच्या धारा वगैरे वाहत होत्या, सर्व होत होतं, समजलं काय. पण किती काही झालं तरी त्या जेव्हा OPD रूममधून मी बाहेर आलो तेव्हा फक्त एकच सांगितलं मनाला, किती काही झालं ना तरी चालेल, पण व्हीलचेअरवर बसणार नाही शेवटपर्यंत. तर त्याच्यानंतर मग खूप दिवस चाललेलं असं हे ते वगैरे. तर 2016 साली आहे ना, नवाकाळमध्ये एक आर्टिकल छापून आलेलं. ते त्यांचे जे रिपोर्टर होते भारत कदम म्हणून, त्यांनी ती 5 आर्टिकल्स छापलेली. तर ती माझ्या वाचनात आली. ती मी अजून पण घरात जपून ठेवली आहेत की तुमचं अचेतन मन जे आहे ना, ते तुमचा कुठलाही आजार बरं करू शकते. ॲक्च्युली मला ते पहिलं काय पटत नव्हतं, समजलं का. पण जसे 1, 2, 3, 4, 5 असे आर्टिकल्स मी वाचले ना, त्याच्यानंतर मग मी हे जे डॉक्टरांनी रिपोर्ट्स वगैरे जे दिलेले ना, ते सगळे फेकूनच दिले, समजलं का. आणि त्याच काळात मला म्हणजे TB सुद्धा चालू होता, म्हणजे 2009 साली. तर तो एवढा भयानक होता ना की मला माझं ते शेवटच दिसत होता त्याच्यातून, कारण की तो मल्टी ड्रग रेझिस्टंट TB होता. आणि त्याच्यातून मी 2008ला 8च्या मध्यावर सुरुवात झाली, हे दोन्ही एकत्र सुरुवात झाली. आणि मग ते 2010पर्यंत चालू होतं. 10च्या नंतर मी पुन्हा ठीक झालो आणि ड्युटी जॉईन केली. त्याच्यानंतर पुन्हा रिकरन्स झाला, पुन्हा TB झाला, समजलं काय. आणि तेव्हा तर मग माझे हातपाय पूर्ण गळालेच होते. तेव्हा ना मला असं जाणवायचं की हातापायावरची जे मसल वेस्टिंग होत आहेत ना, हे TBमुळे होत आहेत, हे SMAमुळे होत आहेत, हे मला कळतच नव्हतं, समजलं का. मग नंतर त्याच्यातून जेव्हा आजार वाढायला लागला ना, तेव्हा TB बरोबर मी आमचे न्यूरोसर्जन आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. मग त्यांनी सर्व डायग्नोज केलं, मग त्यांनीच मला तो रिपोर्ट वगैरे दिला. मग हे सर्व चालू असताना 2016 आलं, समजलं काय. TBतून मी पूर्ण बरा झालो. त्याच्यानंतर माझं उजव्या बाजूचं जे लंग्स आहे हे जवळपास 60% कापून टाकलं त्यांनी. अच्छा. हां, त्याला लोअर लोब डिसेक्टॉमी म्हणतात. तर ते ऑपरेशन माझं झालं, त्याच्यातून मी पूर्ण बरा झालो. आणि मग 2016 साली जेव्हा मला हे नवाकाळचं आर्टिकल्स माझ्या लाईफमध्ये आलं ना, तेव्हा मी ते डॉक्टरांनी जे काय सांगितलं होतं ना, ते सगळं विसरूनच गेलो. बोललो हे जे सांगतायत ना, तर त्यासाठी मी खास आहे ना त्या नवाकाळच्या ऑफिसमध्ये गेलो गिरगावला. आणि ज्यांनी ते आर्टिकल छापलेलं संपादक होते ना, त्यांना मी भेटलो. बोललो तुम्ही हे आर्टिकल छापलं, मला हे खूप आवडलं आहे, मी आता अशा आजारातून सफर करतोय, तर तुम्ही मला कशाप्रकारे प्रार्थना करायला सांगाल. मग त्यांनी आहे ना मला 1-2 दिवसांनी बोलवलं. मी पुन्हा गेलो. मग त्यांनी मला एका कागदावर एक प्रार्थना लिहून दिली. ती प्रार्थना आहे ना, मी रोज सकाळी रात्री झोपताना आणि सकाळी उठताना पहिली ती बोलायचो. तर ती जेव्हा प्रार्थना म्हणायला लागलो ना, तेव्हा माझ्यातली जी आजाराबद्दलची भीती होती ना, ही पहिली गेली. ही 2016ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आणि मग मी खूप ठिकाणी फिरून आलो, अगदी जयपूर, उदयपूर, समजलं काय, गाणगापूर, कोल्हापूर वगैरे, असं म्हणजे मित्रांबरोबर जायचो बिंदास. मला काय वाटायचं नाही. जाता येता ती प्रार्थना सुरू असायची आणि रात्री तर हे सर्व सुरू होतं. त्याच्यानंतर मग 2023 साल उजाडलं. तोपर्यंत ती प्रार्थना तर माझी सुरूच होती. पण बोललो आता यांचा एक कार्यक्रम बघितला मी यूट्यूबला, तर बोललो बघूया ना, चला, लाख दुखो की एक दवा है, क्यों ना आजमाए. तर मग बोललो निरामयकडे आपण वळूया. कारण की इकडे कसं आहे माहिती आहे काय, एक तर विना स्पर्श आणि विना औषध, समजलं काय. आणि दुसरं म्हणजे काय, ते जे सांगतात ना पॉझिटिव्हिटी, तर त्या पॉझिटिव्हिटीवर माझा पूर्ण विश्वास होता की बाबा हे लोक आहेत ना, आपल्याला पुढची स्टेप नाही सांगत आहेत की असं असं पुढे होईल, असं असं पुढे होईल आणि मग तुम्ही बेड रिटर्न व्हाल. तर ह्याच्या उलट हे सांगतात आपल्याला की पुढे असं असं होईल आणि पुढे तुम्ही पूर्ण बरे होणार आहात.
तर त्याच्यामुळे मग निरामयचा रस्ता पकडला. आणि तेव्हापासून मग 2023 पासून जानेवारीच्या मी निरामयची ट्रीटमेंट सुरुवात केली. असा एवढा मोठा प्रवास होता. आणि आता तुमची ट्रीटमेंट चालू आहे. हो, आता ट्रीटमेंट चालू आहे. आणि आता कसं वाटतंय तुम्हाला? आता काय काय इम्प्रूव्हमेंट झाले मी तुम्हाला सांगतोय. आता कसं आहे माहिती आहे काय, सर्वप्रथम आहे ना, हाताचे पंजे ह्याला आहे ना, म्हणजे तुम्ही पकडलं ना तर हा असा गोळा व्हायचा असं. तर आता त्यात थोडंसं स्ट्रॉंगनेस आलं. आणि इकडच्या ज्या मसल वेस्टिंग झाल्या होत्या हे पुन्हा ग्रोथ झालं. ऍक्च्युली करायला मी त्यांना प्रत्येक ट्रीटमेंटच्या वेळेला मी त्यांना फोटो पाठवतो पायाचे हाताचे, की आता काय पोझिशन आहे, आता कशी आहे समजलं कंडिशन. तर पायाचे तळवे आहेत ना, तिथे जर का पूर्वी जर असं बोट दाबलं तर ते बोट असं आतमध्ये जायचं. म्हणजे जसं आपण मैदा मळतो आणि मैदा मळल्यानंतर जेव्हा आपण बोट घालतो ना, तसं ते बोट पायाच्या तळव्याच्या आतमध्ये जायचं. आणि तो रिकवर पुन्हा वरती यायला ना फार वेळ लागायचा. आणि ते तसंच पांढरंच्या पांढरं राहायचं. आणि ज्या वेळेला पावसाळा किंवा हिवाळा सुरू व्हायचा ना, तेव्हा हाताचे पंजे आणि पायाचे तळवे आपण डीप फ्रीझरमधून एखादी वस्तू काढतो तसे जेव्हा थंड पडलेले असतात ना, ती अवस्था व्हायची. आणि कसं आहे, मेडिकल सायन्समध्ये त्या गोष्टीला एकदम गंभीर मानलं जाते. तर ती मला भीती वाटायची की हे काय घडते आपल्यासोबत, समजलं का. पण ते सर्व चालू होतं आणि माझं चालणंही चालूच होतं. म्हणजे डोक्यात तो विचार नव्हता की हे पुढे काय असं होईल हे. तेव्हा आणि मग नंतर आस्ती जेव्हा निरामयची ट्रीटमेंट मी सुरू केली ना, तेव्हा हे हात भरायला लागले, हातांना लाल लाल रंग शॅडो यायला लागले, पायाचा तळवा आहे तोही सुद्धा लाल लाल दिसायला लागला, समजलं काय. आणि जे पायामध्ये वेस्टिंग झालं होतं, म्हणजे आपण तळव्याच्या वरचा बघा, आता आपण पकडलं नाही इथे इथपर्यंत, तर ह्या ज्या शिरा दिसायच्या ना पूर्वी, असा पाय केला ना, मी बसलो समजा एखाद्या बाकड्यावर जमिनीपासून वरती, तो हा पाय असा असायचा. आणि ह्या पूर्ण शिरा अशा लाईनीत अगदी त्या जॉईंटपर्यंत दिसायच्या. तर आता ते पूर्ण कव्हर झालं, अगदी पायाचा तळवाही वरचा भागही. आता तिथे मसलच्या एक एक लेयर्स वाढत चालल्या आहेत. आणि त्या जॉईंट्सच्या वरती, म्हणजे आपण कावळा किंवा एखाद्या पक्ष्याचे पाय कसे त्याच्या इथे खाली अतिशय बारीक वाटतात, ती सुरुवातीची अवस्था जाऊन आहे ना, तिथे मसल्सचे काही फुगवटे आता मला जाणवायला लागले. आता तो भाग थोडा थोडा हील होतोय असं जाणवते. तर ते मी प्रत्येक फोटो त्यांना प्रत्येक सेशनच्या वेळेला मी त्यांना पाठवलं की मला हे असं इकडे चेंज जाणवतोय, की हा फुगवटा दिसतोय इथे, समजलं काय. पाय आता भरत चाललाय, पायाचा रेडनेस वाढत चाललाय, मसल्समध्ये पुन्हा पूर्वी जी आहे ना स्किन पायाच्या वरच्या भागाची, ही अतिशय म्हणजे असं एकदम हे झालेली असायची ना, लेअर पातळ, तिथे आता तो पातळपणा जाऊन आहे ना दाट रेडनेस आलाय. आणि त्या पायाला ना अशा सुरकुत्या दिसतात, म्हणजे मसल्स वाढल्यामुळे असं ह्या गोष्टी. आणि मग दुसरी गोष्ट, समजा मी आता तोंड धुतोय, तर मी आता उभं राहून तोंड धुतोय आणि पुढे वाकलोय, साबण लावलेलं आहे तोंडाला, आणि मी जेव्हा पाणी मारतोय, एका हातात माझ्या भांडा आहे, दुसऱ्या हाताने मी पाणी मारतोय, त्यावेळेला पूर्वी काय व्हायचं, डायरेक्ट आपण पुढे कोसळतो की काय अशी कंडिशन व्हायची माझी. पण आता आहे ना, आपण जेव्हा मी एका हाताने साबण लावून झाला मी आणि तोंड धुतोय, तर आता पूर्ण स्टेबल राहतो मी, अगदी ते शेवटचं तोंड धुवेपर्यंत. पुढे जातोय की ह्या बाजूला जातोय असं, म्हणजे बॅलन्स बॅलन्स असती सावरतोय. दुसरी गोष्ट आत्ताच, म्हणजे ह्या महिन्याभरातली, आता माझ्या घरी या अशा लाद्या नाहीत, त्या जरा हल्ली स्पार्टिक्स लाद्या टाकतात ना, सगळीकडे नाहीत पण मधल्या भागात त्या आहेत. तर पूर्वी जर त्याच्यावरून चालताना आहे ना, 1-2 थेंब जरी पाण्याचे असले ना तरी मी चिडायचो घरात, कारण की मला माहित आहे ते जरा जरी आपलं काही लक्ष नसलं तर आपण कोसळणार. पण हल्ली मी बघतोय ना, त्या पाण्याच्या थेंबावर जरी मी पाय ठेवला ना तरी ही पायाचा अंगठा वगैरे आणि पाठचा तळवा हा असा होतोय, म्हणजे अस्ती ग्रिपिंग होत चाललंय. हे मला पर्सनली जाणवते. दुसरी ह्या गोष्टी, ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. खूप पॉझिटिव्ह. आणि दुसरं म्हणजे घरातली तर मी सगळीच कामं करतो, म्हणजे आई आजारी पडली तर अगदी स्वयंपाक, भांडी धुणं, कपडे धुणं, समजलं, ह्या सर्व गोष्टी आम्ही करतो. म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणि चांगला बदल आहे हा, आणि तुम्ही हळूहळू आता रिकवर होताय. येस मॅम, तुमच्याकडे येते मी. खूप वेगळी केस आहे, म्हणजे आतापर्यंत आपण अनेक केसेस पाहिल्या, पण यांची केसच फार वेगळी आहे. म्हणजे मी आता ऐकतेय तर मलाच खूप अंगावर काटा आलाय ते ऐकून. इतका त्रास ते सहन करत करत आता इथपर्यंत त्यांची रिकव्हरीची ही स्टेज आहे. काय सांगाल मॅम या केसबद्दल?
आता मुळातच त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे ना, त्या पॉझिटिव्हिटीमुळेच त्यांना मार्ग सापडलाय. म्हणजे जे आपण कायम म्हणतो की तुमच्या विचाराप्रमाणे गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत असता. जेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की इथून पुढची स्टेज ही व्हीलचेअर आहे आणि तिथून पुढे तुम्ही कायमस्वरूपी व्हीलचेअरवरच असणार आहात, आणि तिथे त्यांनी आतून मनातून ते डिनाय केलं की नाही, मला त्या स्टेजला जायचं नाही, आणि म्हणून इथपर्यंत निरामयपर्यंत ते पोहोचले. 2008ला त्यांना त्रास सुरू झाले, आणि ॲक्च्युली ते जेव्हा निरामयला आले त्यावेळेला ते बऱ्यापैकी पडत होते. म्हणजे ते त्यांनी मगाशी सांगितलं ना, तोल जात होता, तर ते जेव्हा पडायचे त्यावेळेला असंच व्हायचं की ते तोंडावर पडायचे. त्यांना स्वतःला सावरताच यायचं नाही, की काहीतरी उंचवटा आला वाटेत किंवा काही पाय कुठेतरी अडकला तर दुसरा पाय जो आपल्याला सावरतो ना, तो दुसरा पाय सावरू नाही शकायचा, आणि त्याच्यामुळे ते असे धाडकन पडायचे. निरामयला आल्यानंतर जो पहिला बदल झाला तो हळूहळू ते पडणं हा प्रकार कमी झाला. हा, मुळात त्यांच्याकडे ती पॉझिटिव्हिटी आहेच. पडणं हा प्रकार कमी झाला. त्यांचा पाय, म्हणजे एकदा त्यांनी मला आठवतंय की फॉलोअपच्या वेळेला सांगितलं होतं, ते बँकेत गेलेले आणि त्यावेळेला असं झालेलं की काहीतरी तो पाय एक त्यांचा अडकला कुठेतरी, पण ते म्हणले की आज माझा दुसरा पाय पुढे आला. म्हणजे आपल्याला ही गोष्ट ना खूप सहज वाटते. ज्याला त्रास होतो त्याला कळतं ते, की एखादा पाय अडकल्यानंतर दुसरा पाय जो आपल्याला सावरून घेतो, ती प्रोसेस नव्हती त्यांच्याकडे, कारण मसलची ती ताकदच नव्हती. तो मेंदूकडनं ती सूचना जातच नव्हती, त्याच्यामुळे ते घडत नव्हतं. पण आता ह्या मेंदूकडनं पण सूचना जायला लागल्या. मसल जो पूर्णपणे वाळत 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 चालला होता, तर त्याला आवश्यक त्या गोष्टी मिळायला लागल्या, आणि त्याच्यामुळे आता मसल डेव्हलप व्हायला लागला. त्यांचे बंधू मस्क्युलर डिस्ट्रॉफीने गेले, कारण तो मसल वाळत वाळत जातो शेवटी, आणि ह्यांना ॲट्रॉफी आहे. साधारणपणे भाऊ म्हणू आपण, अशाच पद्धतीचे आजार आहेत. पण आता ते रिव्हर्स होत आहे. म्हणजे आता तो वाळत नाहीये, तो वाळलेला आता डेव्हलप होतोय. म्हणजे त्यांच्या पायावरती आता छान मांस येत आहे. मांस आल्यामुळे ती ग्रिप धरू शकतायत ते. सो ह्या अशा सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ना, तर ह्या काय दाखवतात की जेनेटिक आजार ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, तर जेनेटिक आजारांमध्ये देखील निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे फरक होऊ शकतो. आता सरांनी मगाशी जसं सांगितलं की जेनेटिक म्हणजे आपण असं म्हणतो की मागच्या पिढीतून आलेला वगैरे, तर आता मागच्या पिढीतून तुम्हाला आलेला दोष म्हणजे तुमच्या पूर्वजांकडून तुमच्या शरीरामध्ये आलेला दोष, याला मग आपलं प्राचीन शास्त्र काय म्हणतं, तर आपलं प्राचीन शास्त्र याला म्हणतं पितृदोष. पितरांकडनं तुम्हाला आलेला दोष. हा, पितृदोष या शब्दाचा आपण खूप वेगळा अर्थ काढतो. तर त्याची आता काही काही वेळेला पितृदोष जेव्हा सांगितलं जातं तेव्हा लोक म्हणतात मग आम्हालाच का, मग बाकीच्यांना का नाही. सेम, यांनाच का, बाकीच्यांना का नाही, कारण त्यांच्या जीन्समध्ये तो आहे. सेम, जेव्हा पितृदोष पण तुमच्या पत्रिकेमध्ये कोणी सांगतं त्यावेळेला तो काहीच जणांना असतो, सगळ्यांना नसतो. सो पितृदोष जेव्हा असतो पत्रिकेमध्ये, हा, त्यावेळेला त्याचा त्रास विशिष्ट लोकांना होतो. हा, तसंच आहे, पितरांकडनं आलेला दोष आणि हा पूर्वजांकडनं आलेला दोष, त्याचेही काही हे म्हणजे प्रार्थना जी आपण म्हणतो, प्रार्थनेमध्ये देखील आपण काही गोष्टी ऍड केल्या ना, तरीही तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या एनर्जीमध्ये चेंजेस होतात. पितरांकडे जरी आलेला असला तरी तो दोषच आहे. तुमच्या ऑरामध्ये काहीतरी दोष आहेत, हा, मल्टिपल आहेत. त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशीला डिस्टर्ब केलंय. त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक पेशीला त्या दोषांनी डिस्टर्ब केलंय. म्हणजे काय, तर प्रत्येक पेशीमध्ये असे बदल झालेत की जे चांगले नाहीयेत. हा, आता निरामय काय करतं, तर निरामय ह्या पेशीमध्ये जे बदल झालेत, जे 5 तत्वांवरतीच अवलंबून आहेत, त्या 5 तत्वांना बॅलन्स करतंय. 5 तत्व जशी बॅलन्स व्हायला लागतो तसा प्रत्येक पेशीतला तो दोष जो आहे तो हळूहळू सॉर्ट व्हायला लागतो. तुमची मानसिकता बदलते, तुमच्या मनातली भीती जाते, एक होप, आशा निर्माण होते, आणि तुमच्या शरीरामध्ये जे डिटोरिएशन चालू असतं ते आधी थांबतं. म्हणजे जे तुम्ही खाली एक 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 झीज होत चाललेली आहे, ती झीज थांबते आणि मग त्याची रिकव्हरी सुरू होते. मुळातच कसं आहे, जर माझी गाडी ब्रेक फेल आहे आणि उताराला आहे तर ती सरळ खाली येणार आहे, ती थांबणार नाहीये. जेव्हा ती तिथे थांबली आहे कोणत्याही ताकदीने, मागणं कोणीतरी ढकलतंय, पुढनं कोणीतरी ढकलतंय, दगड लावला, वीट लावली, तर तिचं खाली पडणं थांबलं. म्हणजे हा जो पुढचा प्रवास आहे हा झाला नाही, म्हणजेच ती रिकव्हरी झाली.
जसं मी खर्च कमी करतो तर ती सेविंगच म्हटलं जातं, तसंच हे डिटोरिएशन जेव्हा चालू आहे आणि ते डिटोरिएशन थांबलं तर ते काहीतरी शक्तीमुळे थांबलं ना, अदरवाईज ते डिटोरिएट झालंच असतं. दॅट इज ऑल्सो रिकव्हरी. आणि ती रिकव्हरी झाल्यामुळे त्याचा जेव्हा स्पीड वाढतो तेव्हा गाडी हळूहळू परत वर जायला लागते, म्हणजे त्या शरीराची डेव्हलपमेंट व्हायला लागते. डिटोरिएशन थांबणं ही पण डेव्हलपमेंटच आहे. फक्त आपल्याला ती डेव्हलपमेंट अर्थाने आपण बघत नाही त्याच्याकडे, कारण ते कळत नाही. डिटोरिएशन होतं हे कळतं, पण डिटोरिएशन थांबलेलं कळत नाही, कारण एक तर ती बघायची सवय लागलेली नसते. डिटोरिएट होतं ही बघायची सवय असते. बरोबर. अशी लाखात एखादी केस असते की ते बघतात डेव्हलपमेंट चालली आहे, बारीक सारीक डेव्हलपमेंटकडे त्यांचं लक्ष आहे. खूप बारीक. अशी लाखात एखादी केस असते, कारण ते मुळात स्वभावाने ते पॉझिटिव्ह आहेत, त्यांना पॉझिटिव्ह शोधायची सवय आहे. त्याच्यामुळे काय पॉझिटिव्ह घडतं आहे, डिटोरिएशन त्यांनी जे काय सांगितलं ते अतिशय अवघड होतं, कोणालाही भोगायला हे अतिशय अवघड होतं. तरीही एवढं पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह काय घडतंय हे शोधणं हीच कौतुकाची बाब आहे. जवळपास 18 वर्ष खरं तर ते हा त्रास सहन करतायत आणि आता या पॉझिटिव्हिटीमुळे फक्त ते इथपर्यंत आले. करेक्ट. नाही, त्यांनी ते सांगितलं मगाशी की हा त्रास तर होताच, त्याच्या बरोबरीने टीबी झाला होता. टीबीला आपल्या मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये क्षय असं म्हणतात. म्हणजे तुमचं शरीर पूर्ण झिजत जातं आणि झिजवणारा अजून एक भाऊ त्याच्या बरोबर उभा आहे, म्हणजे तो उभं राहणंच अवघड आहे कोणालाही. ते होऊन सुद्धा त्या टीबी मधनं बरे होऊन मेजर ऑपरेशन होऊन आता त्यांची बॉडी डेव्हलप होते, हे केवळ आणि केवळ त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळेच आहे. ते जे काही ठामपणे उभे आहे, जी काही त्यांनी मनाची शक्ती लावली त्याच्यामुळे ते 100% बरे होणार आहेत, त्याला प्रॉब्लेमच नाही काही. नक्कीच. सर, जसं विक्रम सर सांगत होते आपल्याला की त्यांना ज्या वेळेला हा आजार कळला आणि जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की पुढची ही स्टेप तुमची आयदर बेडवर असणार आहे किंवा व्हीलचेअरवर, अशा पद्धतीने एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटला घाबरवणं हे कितपत, म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही अशा पेशंट्सला काय सांगाल की ज्या वेळेला असे पेशंट्स घाबरतात आणि मग ते खूप निगेटिव्हिटीच्या गर्तात जातात आणि मग ते तिथेच राहतात, तिथून बाहेर नाही येऊ शकत, तर अशा पेशंट्सला काय सांगाल? कसं आहे, मधल्या काळामध्ये म्हणजे पूर्वीचा विचार केलास तू तर पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं नाही. पूर्वी डॉक्टर तोंडावर सांगायचे नाहीत, ते पेशंटच्या नातेवाईकांना यांना त्यांना बोलवून सांगायचे, कारण त्यांना त्याच्या मनाची अवस्था माहिती होती. पण मधल्या काळामध्ये काय झालं की डॉक्टरांनी असं काहीतरी सांगितलं होतं, ते पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितलं नाही आणि पेशंट आणताना ते बरेच बरे होते असं नातेवाईकांना वाटत होतं आणि मग ते हॉस्पिटल्स फोडली म्हणा, त्या डॉक्टरांना मारलं म्हणा, पोलीस केस झाल्या. त्या घटनांनंतर डॉक्टरांनी सरळ पेशंटला सांगायला सुरुवात केली. अर्थात डॉक्टर जे काही सांगतात ते त्यांच्या शास्त्रानुसार त्यांचं पर्सनल मत आहे, ह्याचा विचारच नाही करत आपण. आपण ते ब्रह्मवाक्य म्हणून घेतो की डॉक्टर म्हणतात ना म्हणजे तसंच होणार, असं नाही ना, असं नाही ना होऊ शकत. मला असं वाटतंय, माझ्या ज्ञानानुसार माझ्या शिक्षणानुसार मला असं वाटतंय, हे माझं पर्सनल मत झालं. मग आपण सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन का घेतो? जर ते ब्रह्मवाक्यच आहे तर मग सेकंड ओपिनियनची गरजच नाही ना, तेव्हा आपल्याला मान्य आहे बरोबर की हे पर्सनल मत असू शकतं. मग जेव्हा तुम्हाला असं काहीतरी वाईट ऐकायला मिळतं तेव्हाही सेकंड थर्ड ओपिनियन तुम्ही घेऊच शकता ना. तुम्ही पॅथी बदलू शकता, तुम्ही काही करू शकता तुमच्याकडे, जर तुम्हाला बरं व्हायचं. मुळात काय होतं ना, आपण विसरतो आपण डॉक्टरांकडे का गेलो आहे. जर मला काहीतरी आजार आहे, मला तो कळत नाही आहे, तर मी त्यातल्या तज्ज्ञाकडे जाणार ना, म्हणून मी डॉक्टरांकडे जातो. बरं, ते डॉक्टर म्हणजे सगळ्या 100% डॉक्टरांना सांगणार, म्हणजे त्यांना काय म्हणतात प्रेझेंट करणारा तो डॉक्टर आहे का? तर तसं नाही आहे. 100, 200, 500 डॉक्टरांनी वेगळं शिक्षण घेतलं, त्यांना प्रत्येकाला वेगळं मत आहे, त्यांना वेगळं समजलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाचं कोणाचंही मत वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे दुसरं तिसरं ओपिनियन घेतोच आपण. तसं ते जे काय म्हणतायत ते ठीक आहे, यांचं हे मत झालं असं म्हणून मी दुसरा डॉक्टर, मग समजा मी ॲलोपॅथीकडे असेल तर आयुर्वेद म्हणा, होमिओपॅथी म्हणा किंवा एनर्जी हिलिंग म्हणा, एन नंबर ऑफ पॅथीज आर देअर. भरपूर गोष्टी आहेत ज्या मार्गातून तुम्ही बरे होऊ शकता. तुम्ही दुसरा तिसरा चौथा प्रकारही बघू शकता. इथे मला पेशंटला सांगायचं की घाबरून जाऊ नका, घाबरण्यासारखं काही नसतं. जर तुम्हाला बरं व्हायचं आहे ना, तुम्ही डॉक्टरांकडे का गेलायत? बरं होण्यासाठी गेलायत. तर त्या व्यक्तीचं पर्टिक्युलर त्या व्यक्तीचं मत झालं असं पेशंटला वाटून त्यांनी दुसरं तिसरं चौथं मत घेणं अपेक्षित आहे. नक्कीच. विक्रम सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आता कशा पद्धतीने ट्रीटमेंट चालू आहे आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुमची बॉडी देते? आता मी निरामयची ट्रीटमेंट दिवसातून 4 वेळा घेतो, 4 वेळा कॉल करतो आणि मग रिस्पॉन्स म्हणायचं म्हटलं ना तर भीती जात चालली आहे आणि प्रत्येक पावलावर आहे ना कॉन्फिडन्स येत चालला आहे. त्यामुळे भीती गेल्यामुळे काय होते माहिती आहे काय, फिरणं तर पूर्वी पण चालू होतं, आतासुद्धा चालूच आहे. पण मला घरातून बाहेर जाताना आता सांगत होते
की भावाला घेऊन जा. बोललो गाडी आहे, धरायचा किंवा सांभाळायचा काय प्रश्नच नाही. ट्रेनमधून येत असतो तर गोष्ट वेगळी होती. बोललो काही गरज नाही, मी एकटाच जाणार आणि मी एकटाच येणार बोललो. कारण की आता कुठे आपल्याला ट्रेनमध्ये किंवा शिड्या वगैरे चढायच्या नाहीत किंवा काय गर्दीतून जायचं नाही. तर दुसरी गोष्ट अशी होते ना की पूर्वी जी कामं करायला माझा बॅलन्स जायचा, म्हणजे आता समजा वरती हँगर लावायचा आहे किंवा हे शर्ट हँगरला लावायचं आहे, तर मी हात असा वरती केला ना तर पाय डायरेक्ट खाली सोडून द्यायचे. पायाकडनं मला काहीच सपोर्ट भेटायचा नाही. म्हणजे आपल्या जे हॅमस्ट्रिंग मसल्स आहेत ते पाठी जाणारा जो लोड सांभाळतात ते मसल्स काहीच मला सपोर्ट करायचे नाही. तर आता मी शर्ट आणि पॅन्ट दोन्ही जरी घेऊन वरती लावलं ना तरी मी सहज असा लावतो आणि खाली ठेवतो. बॅलन्स बिलकुल जात नाही. मी स्वतः माझा तोल सावरतो वगैरे. घरातली सगळी कामं करताना, म्हणजे आता लादी पुसताना म्हणा, आपण असे वाकून पुसतोय तर इकडे हे करायला गेलं ना की ह्या बाजूला जायचं, इकडे असं करायला गेलं की इकडे जायचं, मागे थोडंसं जरी पाणी असल्यामुळे काय केलं तर मागे पडायचं, तर ते पूर्ण गेलं. आता तुम्ही म्हणाल ना की एखादा सफाईदार पूर्वी कसा काम करायचो त्याप्रमाणे ते चालू आहे. म्हणजे grip आणि balance खूप चांगला. ग्रीप होते, बॅलन्स होते आणि सोबत जोडीला कॉन्फिडन्स जो डेव्हलप होतोय ना त्याच्यामुळे ना पडण्याची भीती गेली. आता असं आहे, चालीमध्ये जरी काय फरक नाही पडला तरी म्हणतात ना समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तर खूप बरं वाटतंय की आपल्याला काहीतरी आता वेगळं जाणवत आहे. आता पूर्वी मी बसलेलो असायचो आणि जेव्हा माझ्या भावाची लहान मुलं आहेत ते अशी मी बसलोय समजा पायरीवर आणि असे आले डायरेक्ट अंगावर, मला मिठी मारायला जर का आले ना तर व्हायचं काय, त्यांचा येताना मला हात लागायचा किंवा पाय लागायचा. तर ह्या पायाला जर धक्का लागला ना तर हा पाय इकडे जायचा, हा पाय ह्या बाजूला जायचा, पूर्ण सॉफ्ट करून एकदम. म्हणजे ती ही मुवमेंट एवढी व्हायची ना की तुम्हाला ते होल्डिंग करायचं काही हेच नाही राहायचं, धाडकन. आणि हे दोन्ही पाय साईडला गेल्यावर मी पूर्ण मागे. समजलं काय? तर किती वेळा असं झालंय ना की पाठी डोक्यावर सुद्धा मी आपटलोय. पण आता जेव्हा ते येतात मला मिठी मारायला असे धावत येतात ना तेव्हा जर का त्यांचा पायाला धक्का लागला तर हे दोन्ही पाय स्टील राहतात व्यवस्थित. किंवा पाठी जाणं एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल. त्यामुळे तो जो ह्या गोष्टी अशा घडतात. छान. त्यामुळे तुमची ही जी सकारात्मकता आहे याच्यामुळे कुठेतरी स्वयंपूर्ण उपचारांच्या मार्फत तुम्ही अशा पद्धतीने बरे होत आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स तुम्ही देताय आणि तुम्ही आता जे सांगताय ते खूपच छान आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. सर आणि मॅडम, खरं तर बरंच बोलायचं आहे पण आता वेळ संपत आलेली आहे. आपण इथेच थांबतोय. तुम्ही दोघांचे या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. कोणत्याही आजारातून आपण कशा पद्धतीने बरे होऊ शकतो तर ते म्हणजे सकारात्मकतेमधून. जशा पद्धतीने विक्रम सर आता हळूहळू बरे होत आहेत तसेच तुम्हीही स्वयंपूर्ण उपचार घेऊन बरे होऊ शकता. आपण आजच्या या भागामध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.